नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राजाराम काका घरी येऊन आता सगळ्यांची माफी मागत असतात. रागिणीने जे कृत्य केलेलं असतं त्यामुळे ते स्वतःला शिक्षा करून घेत असतात, आपलं थोबाड फोडून घेत असतात. तेव्हा आजी म्हणतात की हे बघा राजाभाऊ, तुम्ही शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, खरंच शांत व्हा, या सगळ्यामध्ये तुमची काही चुकी नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बरोबर बोलते आजी, हे बघ राजा काका, या सगळ्यामध्ये तुझी काय चुकी आहे? अरे तू तर प्रामाणिक होतास ना, मायाळू होतास, तू कधीच काही चुकीचं केलेलं नाही आहेस. चुकीची तर ती बाई होती. अरे तिने आपल्या सगळ्यांनाच अंधारात ठेवलं. फक्त तुला एकट्यालाच नाही, तर आम्हाला सगळ्यांना सुद्धा तिने शिक्षा दिलेली आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आपण सगळेजण तिच्याबरोबर प्रामाणिकच होतो ना. तेव्हा अथर्व म्हणत असतो की बाबा, अहो तुम्ही तर आम्हाला सांगितलंत की ह्या जगामध्ये सगळेजण चांगले आहेत, फक्त आपण चांगलं राहायचं. पण त्या बाईने काय केलं? तिने तर घरातल्याच लोकांना त्रास दिला, माणुसकी सोडून वागली. तुम्ही तर आम्हाला माणुसकीचे धडे दिले होते ना लहानपणापासून, आणि आम्ही तर तेच फॉलो करत होतो. तेव्हा आकाश म्हणतो, पण आपण काय केलं? आपण त्या बाईला डोळे झाकून फॉलो केलं, आणि हीच आपली सगळ्यात मोठी चूक झाली. तेव्हा भूमी म्हणत असते की राजाराम काका, अहो मी तर तुमच्याकडे बघूनच त्या बाईला धडा कसा शिकवायचा याचा विचार करत होते. तुमच्या माणुसकीची मला खरंच खूप मदत झाली. तुमच्यामुळेच आज ती बाई जेलमध्येच आहे. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात, पण खरं तर या सगळ्याची मला लाज वाटते. ती माझी बायको आहे या गोष्टीची मला लाज वाटते. मी तिचा नवरा आहे या गोष्टीची मला आता खूप जास्त लाज वाटते, आणि त्यासाठी मला स्वतःला शिक्षा करून घ्यावीशी वाटते. राजाराम काका स्वतःच्या कानाखाली मारून घेत असतात. जोरजोरात स्वतःचं थोबाड फोडत असतात. आकाश तिथे येतो आणि म्हणतो, राजाराम काका, हे काय करतोयस तू राजा काका? असं करू नकोस. तू का स्वतःला त्रास करून घेतोयस? तेव्हा इथे आजी पण तेच म्हणत असतात की राजाभाऊ असं करू नका. अहो या सगळ्यामध्ये तुमची काय चुकी? चुकी तर माझ्या मुलीने केली आहे. मला तर लाज वाटते की ती माझ्या पोटची पोरगी आहे. ज्या दिवशी मला कळलं की तिने तिने माझ्या मुलाला मारलं आहे, तेव्हापासून ती मुलगी माझ्यासाठी मेली आहे. माझी कूस नासवली आहे तिने, आणि या गोष्टीचा मला खरंच खूप पश्चाताप आहे. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या बाईने जे काही केलं आहे ना, ते माफ करण्याच्या योग्यतेचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण तिला कुणीच माफ करायचं नाही आहे. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगू दे. तिने जे काही पाप केलं आहे ना, त्याची शिक्षा तर तिला झालीच पाहिजे. आपल्यापैकी कुणीही रागिणीला दया दाखवणार नाही आहे. अजिबात तिला माफ करणार नाही आहे. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगू दे, आणि तीसुद्धा चांगलीच. तिलासुद्धा या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की तिने किती मोठा गुन्हा केला आहे. तेव्हा इथे आता रागिणी येते आणि म्हणते, आकाश, आकाश बाळा. तेव्हा सगळेजण आता दाराकडे बघतात. दाराकडे बघतात तर काय, तिथे रागिणी आलेली असते, आणि रागिणीला बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप जास्त आता आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की रागिणी इथे काय करते? राजाराम काका म्हणतात, तू इथे काय करतेस? तुझी पुन्हा हिंमत कशी झाली इथे यायची? तेव्हा इकडे आता रागिणीला तिथे बघून सगळ्यात जास्त आनंद हा अभिजित आणि पौर्णिमा या दोघांना झालेला असतो. तेव्हा इकडे पौर्णिमा तर खूपच जास्त आनंदी होते. रागिणीकडे बघून हसायला लागते, कारण ती तर घाबरणारच ना. कारण त्या घरामध्ये रागिणीला मदत करणारी म्हणजे पौर्णिमा आणि अभिजित दोघेजण होते. तेव्हा अभिजित म्हणत असतो की बघितलंस पौर्णिमा, तू म्हणत होतीस ना अलिबाग वार्तामध्ये बातमी कशाला देतोय? अलिबाग वार्ताचा परिणाम बघितलास का? आई डायरेक्टली घरीच आलेली आहे, आणि हे सगळं कुणी केलं आहे तुला माहिती आहे? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की तुम्ही इथे काय करताय? ही बाई इथे काय करते? तुम्ही काय पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन इथे आलात का काय? म्हणजे पोलिसांना पण तुम्ही नाही सोडलं, त्यांनासुद्धा तुम्ही हातावरती तुरी देऊन किंवा फसवून इथे आलात का? पैसे दाबलेत त्यांना म्हणून इथे आलात? आकाश, आत्ताच्या आता पोलिसांना फोन कर. पोलिसांना फोन कर आणि त्यांना विचार की ही बाई इथे काय करते? हिला का सोडलंय? कुणी सोडवलं तुम्हाला? का तुम्ही इथे आलात परत? तुम्ही पोलीस कस्टडीमध्ये असायला हवं, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इकडे आता अथर्व पोलिसांना फोन करत असतो आणि पुन्हा एकदा रागिणीला घेऊन जायला सांगत असतो, कारण रागिणी तिथे आलेली कुणालाही आवडलेली नसते, फक्त अभिजित आणि पौर्णिमेला सोडून. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात, ही बाई इथे काय करते? का आलीस तू इथे? आत्ताच्या आत्ता तुझं तोंड काळं कर, जा इथून चालती हो.
तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की 1 मिनिट सगळ्यांनी थांबा. भूमी, अथर्व शांत व्हा. आणि ह्या बाईला इथे मीच बोलावले, मीच तिच्यावरची केस मागे घेतलेली आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आकाश अरे काय केलंस तू? ह्या बाईने जे काही केलंय ते तू विसरलेस का? अरे या बाईने तुझ्या आईवडिलांना मारलं, रघु काकांना मारलं, तांडेलला मारलं. अरे कितीतरी लोकांना मारून टाकले त्यांनी. बरं एवढं करून सुद्धा थांबलेलं नाही आहेत. तुला आणि मला सुद्धा मारण्याचा त्यांनी किती वेळेला डाव रचला हे पण तुला कळलंय ना? तरीसुद्धा ही बाई इथे काय करते आकाश? आत्ताच्या आत्ता हिला पोलीस स्टेशनला पाठवून दे. हिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगू दे. त्याशिवाय हिची अक्कल ठिकाणावरती येणार नाही आहे. कळतंय का तुला? तेव्हा इकडे राजाराम काका म्हणत असतात, का आलीस तू इथे? सांग ना, तुझं हे तोंड घेऊन इथे का आलीस? तुझी जागा इथे नाही आहे. तुझी जागा त्या जेलमध्येच आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी बत्तर शिक्षा जर असेल ना, तर ती तुला झाली पाहिजे गं. तू माफ करण्यासारखी बाई तर मुळीच नाही आहेस. कारण तुझे गुन्हे आहेत ना, हे छोटे-मोठे गुन्हे नाही आहेत. तू मोठे-मोठे गुन्हे केलेले आहेस आणि त्याची योग्यता फक्त एकच आहे, ती म्हणजे जेल. तुला तिथे तरी निदान शिक्षा झाली पाहिजे आणि ते तू डिझर्व करतेस, कळलं का? त्याच्यामुळे चालती हो. आत्ताच्या आता तोंड काळं कर आणि आमच्या पुन्हा कुणाच्याही समोर येऊ नकोस. तेव्हा अभिजित म्हणतो, बाबा हे काय बोलताय तुम्ही? अहो आई चुकली मान्य आहे, म्हणून काही तुम्ही तिला एवढी मोठी शिक्षा देणार आहात का? तुम्ही असं करू नका. आणि जर आकाश आईला एक चान्स द्यायला तयार आहे, आकाश जर तिच्यावरची केस मागे घ्यायला तयार आहे, मग तुम्हाला सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे? आकाशला जर काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मग तुम्ही सगळेजण गप्प बसा. आई आता कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश या बाईला तू तुरुंगातून सोडवलेस खरंच? तेव्हा अथर्व म्हणत असतो, अरे का सोडवलंस तू आकाशीला? अरे मला बाईची ह्या लाज वाटते. ही माझी आई आहे या गोष्टीची मला लाज वाटते. हिची जागा इथे नाही आहे. हिची जागा तुरुंगातच आहे. तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो की अथर्व, अरे काय बोलतोयस तू? या बाईच्या जीवावरती आतापर्यंत तू एवढी ऐश करत होतास ना आणि आता सगळं विसरलास? तेव्हा अथर्व म्हणतो, तिच्या एकटीच्या बळावरती नाही. ही प्रॉपर्टी तिची नाहीच आहे. हे सगळं महाजनांचं आहे. त्या बळावरती मी आत्तापर्यंत एन्जॉयमेंट करत होतो. पण जर ह्या बाईच्या जीवावरती मी करत होतो ना, तर ते मला नको आहे. कुणाचा तरी जीव घेऊन कमवलेला पैसा मला नको आहे. त्याची मला गरज नाही. आणि या बाईचं तर मला मुळीच आता काही नको आहे. ही माझी आई का आहे या गोष्टीची पण मला लाज वाटते. कळतंय तुला? तेव्हा इथे अथर्व याला मानायला पाहिजे प्रेक्षकांनो. म्हणजे बघा ना, त्याची रागिणी आई असूनसुद्धा तो तिच्या चुकांवरती पांघरून घालत नाही आहे. उलट तो अभिजितला म्हणतोय की ही बाई माझी आई आहे, या गोष्टीची मला लाज वाटते. तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण तुम्ही चूक केली या बाईला सोडवून. का केलं तुम्ही असं मला माहिती नाही, पण चूकच केलीच. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे ही बाई आहे ना, हे सगळं डिझर्व नाही करत. ही फक्त एकच गोष्ट डिझर्व करते आणि ते म्हणजे जेलमध्ये राहणं, जेलची हवा खाणं. अरे दुसरं काही नाही. ही काही चांगली बाई आहे का? आतापर्यंत तिने काय चांगलं केलं आहे? जे काही केलं सगळं स्वार्थासाठी, सगळं पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी, सगळं एवढंच केलं आहे तिने. बाकी काही नाही रे. तुझ्यावरती प्रेमसुद्धा तिने जे काही केलं ना, सगळं खोटं खोटं व्यवसाय म्हणून केलं तिने, फक्त तुला दाखवण्यासाठी. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश अरे मला माफ कर. खरंच मला माफ कर आकाश, माझी चुकी झाली. मला माफ कर. एकदा मला आई अशी हाक मार ना. फक्त एकदा. एकदा फक्त मला आई म्हण. बाकी मला काही नको आहे आकाश. एकदा आई अशी हाक मार आणि प्लीज मला माफ कर. मी जे काही केलं ते चुकीचं होतं, मला मान्य आहे. पण तू मला माफ कर ना. हवं तर मी तुझ्या पाया पडते आकाश, पाया पडते तुझ्या. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ अजिबात नाटके करू नकोस, कळलं ना? तुझी ही नाटकं आहेत ना आता मला पाठ झालेत. त्याच्यामुळे आजी ह्या बाईला सांग स्वतःच्या 2 पायांवरती उभी राहा म्हणावं. ते तरी काम स्वतःचं स्वतः कर. दुसऱ्याचं काहीही न लुबाडता स्वतःच्या पायावरती उभी राहा आणि मग जी काही तुला नाटकं करायची आहेत ना ती कर. मी तरी तुला आता माफ करू शकणार नाही आहे. आणि आई, आई या नावाला कलंक आहेस तू. मी तुला आई अशी हाक मारू? जी चूक मी आधी केली ना ती पुन्हा करणार नाही. आता मला कळलं आहे, आई असणं आणि आईसारखं असणं याच्यामध्ये जो काही फरक आहे ना, तो मला कळलं आहे. भूमी जे बोलायची ते सगळं खरं होतं. खोटं त्याच्यामध्ये खरंच काहीच नव्हतं. तू मला एवढी माया का केलीस हे सुद्धा मला कळलं, फक्त दाखवण्यापुरती. मनापासून तर काहीच नव्हतं. कारण मनापासून तर तुला एकच गोष्ट करायची होती. जर आकाशने तुझ्यावरती नखं उघडली,
किंवा आकाश प्रॉपर्टीसाठी तुझ्याशी काही बोलायला आला तर तू एकच गोष्ट करशील, तू सुद्धा आकाशवरती नखं उघडशील, तू आकाशचा जीव घेशील, त्याला मारून टाकशील. एवढ्या वर्षाची मेहनत तुला वाया घालवायची नाही आहे, बरोबर ना? तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की भाऊजी झालं ते झालं, तुम्ही आईला एक चान्स द्या ना, माफ करा आईला. तेव्हा अभिजित म्हणतोय, आकाश आता तू आईला सोडवलेस ना, तिच्यावरची केस मागे घेतलीस ना, मग जाऊ दे ना आता, उगाच कशाला हे सगळं मनात ठेवतोयस, झालं गेलं आपण विसरून जाऊया ना आता. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की ऐकताय सगळे, ऐकताय का? म्हणजे अभिजितला वाटतंय की या बाईने माझ्या आईवडिलांना मारलं आहे, त्यांना गाडीने उडवलेलं नाही आहे, तर तिने त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले आणि त्यांना मारून टाकलं, त्यांचा घातपात घडून आणला आणि या बाईने केले हे सगळं. आणि माझ्या आईवडिलांना ज्या व्यक्तीने मारले त्यांना मी माफ करायचं, असं अभिजितचं म्हणणं आहे. अभिजित, तू तरी माफ केलं असतंस का रे? नाही ना? अजिबात माफ नाही करणार तू, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुझ्याकडे तर मला बघायची सुद्धा इच्छा नाही आहे, लाज वाटते मला की मी एकेकाळी तुला आई अशी हाक मारली होती. तुझ्यावरची केस मी का मागे घेतली तुला माहिती आहे? कारण तुला जर जेलमध्ये ठेवली असती ना, तर सगळ्यात जास्त बदनामी ही महाजनांची झाली असती. कारण ओळख तर त्यांचीच आहे ना, तुझी काहीच ओळख नाही आहे. तू पटवर्धन आहेस आणि मी तुला जेलमधून बाहेर काढले कारण दुर्दैवाने तू माझ्या बाबांची बहीण आहेस म्हणून. तू माझी कुणीतरी आहेस म्हणून मी तुला जेलमधून बाहेर काढलेलं नाही आहे. आणि भूमी, तुला असं वाटतंय ना की या बाईला मी जेलमधून का बाहेर काढलं? अगं आठव ना, मगाशी आपण बातम्या बघितल्या ना, त्याच्यामध्ये काय झालं? अगं हिला तर इज्जतच नाही आहे आता. हिची आता इज्जत ही धुळीला मिळवली आहे तिने, बरबटली आहे चिखलामध्ये ही. पण महाजनांना इज्जत आहे. बाहेर महाजनांची जी इज्जत आहे ना, ती हिच्यामुळे जाते आणि ते मला नको आहे. महाजनांच्या इज्जतीला आधीच तू खूपच जास्त काळिमा लावला आहेस. आता याच्यापुढे नाही, मी ते होऊ देणार नाही आणि म्हणूनच मी हिला बाहेर काढले. शिक्षा देणार ना मी भूमी, हिला शिक्षा तर होणारच. कारण का, हिने जे काही गुन्हे केलेत ना, ते माफ करण्याच्या लायकीचे तर अजिबातच नाही आहेत आणि ह्या बाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षा होणारच. अगं मगाशी बातम्यांना आपण काय बघितलं? तर माझ्या बाबांवरती, माझ्या आजोबांवरती चिखलफेक झाली, आपल्या महाजन गारमेंट्सवरती चिखलफेक झाली आणि ते मला नको आहे. तर इथे प्रेक्षकांनो, मगाशी अलिबाग वार्तामध्ये सांगण्यात आलं होतं की इथे गंगाराम महाजन म्हणजे आकाशचे वडील यांच्या चेहऱ्यावरचा पडदा बाजूला होणार आहे, असं सांगण्यात येत होतं की ते सुद्धा चुकीचेच आहेत आणि इथे रागिणी सुद्धा चुकीची आहे. अशा पद्धतीने ते बातम्या समोर येत होत्या आणि आकाशला आपल्या बाबांची, त्याचबरोबर आजोबांची आणि आईची इज्जत जायला नको आहे. आधीच ह्या बाईमुळे त्याला खूप पश्चाताप करावा लागला आहे आणि आता या बाईमुळे माझ्या घरच्या लोकांना, माझ्या आजीला, बायकोला कुणालाही त्रास होता कामा नये, असं आकाशला वाटत असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी सांग ना, अगं आपल्या घरातल्या लोकांची काय चुकी आहे? तुमच्या सगळ्यांची काय चुकी आहे? या बाईमुळे आपण सगळ्यांनी का भोगायचं? आधीच आपला बिझनेस, आपले शेअर खाली पडलेले आहेत. आपल्याबरोबर झालेले कॉन्ट्रॅक्ट डील्स लोके मागे घ्यायला लागलेत या बाईमुळे आणि आता मला अजून आर्थिकदृष्ट्या आणि आपल्या सामाजिकदृष्ट्यासुद्धा मला नुकसान करून घ्यायचं नाही आहे आणि म्हणूनच या बाईला मी जेलमधून बाहेर काढले, हिच्यावरचा गुन्हा मागे घेतला आहे. पण हिला मी घरामध्ये आता ठेवणार नाही आहे. हिला शिक्षा मी देणार आहे. हिला सहजासहजी सोडणार नाही आहे. हिला तर तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश बरोबर, यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. यांना सहजासहजी सोडवू नकोस आकाश. अरे खरं तर यांना शिक्षा ना तूच दिली पाहिजे, कारण तो हक्क तुझाच आहे. ह्या बाईने जे काही केलं आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान तुझं झालं आहे. तेव्हा शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा तुझाच आहे आकाश. या बाईला अशी शिक्षा देशील ना की आयुष्यभर त्यांना लक्षात राहील आणि त्यांनी तुझ्याबरोबर जे जे काही केलं आहे ना, ते सगळं त्यांना आठवत राहील. तेव्हा रागिणी म्हणत असते, आकाश माफ कर मला, खरंच माझं चुकलं. तू बोलशील ना ते मी करेन. तू या घरामध्ये कुठल्याही कोपऱ्याला मला ठेवशील ना, तिथे मी राहीन. मी खरं सांगते, मी आता काही करणार नाही, तुझ्या विरोधात जाणार नाही. खरंच आकाश, पण फक्त तू मला माफ कर. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश ही बाई तुला सुधारणाऱ्यातली वाटते. अरे कशाला विषाची परीक्षा घेतोयस? हे बघ, या बाईला घरात ठेवू नकोस आकाश. मला या बाईची खरंच खूप भीती वाटते. ही बाई सुधारणाऱ्यातली नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की तुला कुणी सांगितलं की हिला मी या घरामध्ये ठेवणार आहे?
या बाईला शिक्षा मी आता छोटी मोठी देणार नाही आहे. हिने हे सगळं कशासाठी केलं? पैसा, अडका आहे ना, धन दौलत हे हवं होतं ना तुला? या घरावरती सत्ता हवी होती ना? पण तुला यातलं आता काहीसुद्धा मिळणार नाही आहे. या घरातलं काय, या बिझनेसमधलं तुला काहीसुद्धा मिळणार नाही आहे. या घरामध्ये तू नाही थांबायचं. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश मला माफ कर, मी पाया पडते रे तुझ्या. आकाश खरंच मला माफ कर. तेव्हा आकाश म्हणतो ही नाटकं आहेत ना बंद कर तुझी. मी विसरणार नाही आहे तू काय काय केलेस ते. अगं मला आणि भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास. माझ्या आईवडिलांना मारलं होतंस. बाकीच्या सर्व लोकांना, रघु काका ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, वडिलांसारखं प्रेम दिलं, त्या रघु काकाला सुद्धा मारून टाकलंस. त्याचे हाल हाल केलेस. यासाठी तुला मी कधीच माफ नाही करणार आहे. तुझ्यामुळे माझे आईवडील मला सोडून गेले. माझ्या आयुष्याची 6 वर्ष तुझ्यामुळे वाया गेली. तेव्हा भूमी म्हणते अगदी बरोबर, या बाईने तुझ्या आयुष्यातल्या 6 वर्षांचे लचके काढलेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो ही सत्ता, पॉवर, बिझनेस हे सगळं तुला हवं होतं ना? हे सगळं तुला काहीच मिळणार नाही आहे. आताच्या आता मी तुला या सगळ्यातून बेदखल करतोय. माझ्या प्रॉपर्टीतून, माझ्या घरातून, सगळ्यातून तुला बेदखल करतोय, असं आकाश आता रागिनीला म्हणत असतो. त्याने तिला घरातूनच नाही तर सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढलेली असते. बिझनेसमधून, सगळ्या गोष्टीमधून तिला आता काही मिळणार नसतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता तुला जिथे जायचं तिथे तू जा. रागिनी म्हणते आकाश मी कुठे जाऊ? तेव्हा आकाश म्हणतो तुझे ते गुंड लोक आहेत ना, ज्यांना पैशाने तू विकत घेतलेस, जा त्यांच्याकडे बघ. कोणी तुला आधार देते का? जा त्यांच्या बळावर तू ज्या उड्या मारत होतीस ना, त्यांना आता पैसे दे आणि बघ ते तुझी मदत करतायत का? असं आकाश म्हणत असतो. तेव्हा रागिनी जाते. राजा काकांना म्हणत असते अहो तुम्ही तरी समजवा ना आकाशला, मला माफ करा ना जे काही झालं त्यासाठी. तेव्हा राजाराम काका म्हणतात ए गप्प बस, नाटके बंद कर तुझी. जा आत्ताच्या आता चालते हो इथून. तुला या घरामध्ये जागा नाही आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते अथर्व अरे तू तरी समजाव रे, माझं चुकलं मला मान्य आहे पण तू तरी समजाव. तेव्हा अथर्वसुद्धा इथे कोपऱ्यापासून हात जोडतो आणि म्हणतो लाज वाटते मला खरंच लाज वाटते की मी तुमचा मुलगा आहे. खरंच पैसा अडका मला काही नको होता. मला फक्त इज्जत हवी होती. मला फक्त ताठमानेने जगण्यासाठी मान हवा होता, बाकी काहीच नाही. हे सगळं करून तू काय साध्य केलंस मला माहिती नाही, पण जे काही केलंस ते खूप चुकीचं आणि त्यासाठी मी तुला कधी माफ नाही करणार आहे. तेव्हा इकडे आकाशने आता रागिनीला सांगितलेलं असतं की घरातून चालतं व्हायचं, इथे राहायचं नाही. बेदखल करतोय तुला या घरातून, या कुटुंबातून आणि आमच्या आयुष्यातून सुद्धा. तुला ना प्रॉपर्टी मिळणार, ना पैसा, ना अडका, ना माणसांचं प्रेम, ना राहायला घर. आता तू रस्त्यावरती राहा, नाहीतर जिथे राहायचं आहे तुला राहा. पण तुला ह्या प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की तू या गोष्टीसाठी किती आणि काय काय केलंस, किती खालच्या पातळीला गेलीस. तेव्हा इथे मानसी आणि भूमी दोघीजणी जातात. भूमी आता रागिनीची बॅग घेऊन येते कपड्यांनी भरलेली आणि ती बॅग उचलून बाहेर सरळ फेकून देते. तेव्हा इकडे भूमीने सुद्धा आता रागिनी बरोबर चांगलंच केलेलं असतं. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते आणि जेव्हा भूमी तिची बॅग घेऊन बाहेर फेकून देते तेव्हा इकडे रागिनीला वाटतं की आता आपलं काही खरं नाही, आता आपले दिवस हे भरलेले आहेत, आता या घरातून आपल्याला जावं लागेल, असं इथे रागिनीला आता वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनीला घरातून हकलून दिलेलं असतं, तिला प्रॉपर्टीमधून घरातून बेदखल केलेलं असतं. तेव्हा इकडे आता अभिजित तिला समजवायला येतो. रागिनी म्हणत असते नाही अभिजित, मी कुठेही जाणार नाही आहे. मी ह्या अंगणामध्ये तंबू ठोकून बसेन, पण मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहे. हे सगळं मी का केलं होतं? या घरासाठी, या बिझनेससाठी तर केलं होतं ना. आणि मग मी आता इथेच थांबणार, कुठेही जाणार नाही आहे मी. तेव्हा अभिजित म्हणत असतो की आई असं करू नको प्लीज, प्लीज असं करू नकोस. त्या आकाश आणि भूमीची दुसरी कुठली चाळ असेल, आपण काही करू शकत नाही, काही सांगू शकत नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश शांत हो. त्या बाईने काय केलं हे तुला माहिती आहे ना? तिने इथे तुझ्या आईवडिलांना मारून टाकले. एवढा मोठा गुन्हा केला आहे तिने आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा द्यायला पाहिजे आणि तू ती दिलीस. त्यांना घरातून हकलून दिलेस तू. मग ती बाई आता बरोबर तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगते की नाही हे तुलाच बघायला हवं ना. तुलाच त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, असं भूमी आकाशला सांगते.